हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पंचरत्न डाळ. त्यासाठी मी अर्धी वाटी उडीद डाळ, त्याहून थोडं कमी चणा डाळ, तुवर डाळ, मसूरची डाळ आणि मूग डाळ. त्याचसोबत मी 2-3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या खुडून घेतलेल्या आहेत. सोबत काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, गरम मसाला, जिरे, बारीक चिरलेला लसूण, एव्हरेस्ट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मी या सर्व डाळींना एका बाउलमध्ये मिक्स करून घेते. आता आपण या डाळींना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. एकीकडे मी कुकरमध्ये पाणी तापायला ठेवलं आहे. पाणी छान उकळून गेलेलं आहे. आता मी त्यात धुतलेली डाळ टाकते. थोडं त्यात मीठ टाकूयात. आता या डाळीवरती जो फेस आलेला आहे पाण्यामध्ये, तो आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊ. हा वरचा फेस काढून घेतला की ॲसिडिटी होत नाही आणि डाळ पचायलाही सोपी जाते. आता मी कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या घेऊन घेते. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर उघडून चेक करूयात आपण. डाळ आपली छान शिजून गेलेली आहे. गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे. त्यात 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे. आता आपण त्यात जिरं टाकूया. त्यासोबत बारीक चिरलेला लसूण. आता त्यात मी या लाल बारीक मिरच्या टाकते. त्यासोबत अर्धी चमची गरम मसाला, थोडी हळद, अर्धी चमची एव्हरेस्ट मसाला आणि 1 चमची लाल मिर्च, काश्मीरी लाल मिर्च पावडर. आता त्यात आपली पंचरत्न डाळ टाकूया. आता त्यात मी गरम पाणी टाकते. आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकूया. आता यामध्ये मी स्वादानुसार मीठ टाकते. आपण डाळ शिजवताना टाकलेलं आहे, त्यानुसारच टाकायचं आहे. आता त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनटं उकळ घेऊन घेऊ. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आपण एकदा चेक करूया. आता मी गॅस बंद करते. तयार आहे पंचरत्न डाळ. घरी नक्की ट्राय करा.